जिल्हा परिषदच्या अखत्यारीत असलेल्या पार्क चौकातील जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृहाच्या पाडकामास आजी माजी विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह बचाव समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्यासह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेले वसतिगृह पाडून त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून पालकमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. मात्र हा निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक व चुकीचा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वसतिगृहात सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार, अल्पभूधारक व मागासवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी वास्तव्य करून उच्च शिक्षण घेत आहेत. आर्थिकदृष्ट्या परवडणारे व सर्व सुविधा उपलब्ध असल्याने या वसतिगृहातून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडले असून त्यांनी प्रशासकीय, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मागील काही वर्षांपासून वसतिगृहाची फी जाणूनबुजून वाढविणे, देखभाल दुरुस्ती न करणे, तसेच अधीक्षकांची नेमणूक न करणे अशा कारणांमुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. दरम्यान वसतिगृहे पाडून व्यापारी संकुल उभारण्याच्या निर्णयाला समितीने तीव्र विरोध दर्शविला असून प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. 2015 पर्यंत 1100 रुपये फी होती. त्यानंतरच्या काळात 3000 केली, त्यानंतर डायरेक्टली आता 7000 फी केली. मागील 2-3 वर्षापासून जर बघितलं तर विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष नाही. साधा अधीक्षक सुद्धा नेमला नाही, त्याचबरोबर मेंटेनन्स देखील केला नाही. आता सध्याला जर वसतिगृहाची अवस्था बघितली तर पूर्णपणे बेकार झालेलं आहे वसतिगृह. त्याचबरोबर मागील 4-5 वर्षापूर्वी वसतिगृहाच्या वरचं जे टाक्या खराब झालेल्या पाण्याच्या टाक्या त्या पाडण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या, परंतु जिल्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते पाडलं नाही. त्याच्यामुळे स्लॅब गळतो. जिल्हा परिषदेनं अद्यापपर्यंत त्याकडे दुर्लक्षच केलं. आणि आमची अशी विनंती आहे की वसतिगृहच राहावं. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातले आहात, त्याच्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या व्यथा माहिती आहे, म्हणून आम्ही पहिल्यांदा तुमच्याकडे जातो. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला वाटतं की सोर्ग आहे. जर ते पाडायचा विचार असेल तर मग ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी जायचं. एकतर फी एवढी भरमसाठ केली की विद्यार्थ्यांना तेवढी भरणं होत नाही. 1000 रुपये पहिली होती आणि वरचे काय नॉमिनल म्हणजे ज्यावेळेस त्या आपण वसतिगृह सोडत होतो त्यावेळेस अर्ज केला तर ते 1000 रुपये सुद्धा त्यातले आपल्याला रिटर्न मिळत होते. आज शेतकऱ्यांची अवस्था किती वाईट आहे, मजुरांची अवस्था किती वाईट आहे. तेवढी सुद्धा फी भरणं त्या मुलांना जमत नाही. तरी सुद्धा जाणून बुजून 3000-7000 फी वाढवली गेली की जेणेकरून ते वसतिगृहातले विद्यार्थी कमी व्हावे, मेंटेनन्स ठेवणार आहे. म्हणजे आमचं तर असं म्हणणं आहे की जाणून बुजून प्रशासनानं वसतिगृहाकडे दुर्लक्ष केलं, जेणेकरून ते बंद पडावं आणि ते परवडत नाही म्हणून तिथं काहीतरी कमर्स करावं. तर मुळात आमची त्या गोष्टीला विरोध आहे. जरी इमारत जीर्ण झाली असेल कायद्यानुसार ती पाडावी, पण तिथं वसतिगृहच व्हावं आणि उलट त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींची ॲड व्हावी. म्हणजे स्वतंत्र वाचनालय व्हावं, एखादी चांगली कम्प्युटर रूम व्हावी, मुलांसाठी वाचनालय चांगलं व्हावं, त्याच्यामध्ये एखादं जिमखाना व्हावा अशी आमची मागणी. 1978 ला